गाईज, आता रात्रीचे वाजलेत 2:45 होत आहेत. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. रात्रीची पण बोलते मी. ॲक्च्युली मी 12 वाजता 11:30ला काहीतरी झोपलेली. मला खूप झोप येत होती. तर मग मी झोपली आणि आत्ता उठली आहे. मला थंडी थोडी वाजायला लागली होती. ॲक्च्युली वॉशरूमला जायचं होतं. मी रात्री नेहमी स्वेटर घालून झोपते, तर स्वेटर घालून नाही झोपलेली आज. तर मग जसं वॉशरूममध्ये एंटर केलं, थंडी वाजायला लागली. मग काय, माझी टेक्निक आहे माहिती आहे मी काय करते. हेअर ड्रायर मी घेऊन ठेवला. केस नाही सुकवत त्याने. मी ऐकलं आहे केस डॅमेज होतात. मी त्याने अंग सुकवते. असं अंगावरती शेक घेते. जसं आपण आगीचं कसं शेक घेतो तसं पूर्ण अंगावरती, असं हातावरती, पायावरती, असं माथ्यावरती, फेसवरती असं शेक घेते मी. मग खूप छान वाटतं. थोडी थंडी निघून जाते. असं आहे. तर रात्र झाली, झोपली. 2 वाजल्यापासून उठली आहे. स्क्रोलिंग करते मिशोवरती. काय ना काहीतरी असं विचार करते की घ्यायचं, पण पैसेच नाही. फक्त कार्टमध्ये ॲड करून ठेवलं आहे. माझी खूप इच्छा आहे असं गार्डनिंग करायचं. मला खूप इच्छा आहे. मला खूप आवडतं असं गार्डनिंग करायला. असे वेगवेगळे फ्लावर्स, स्पेशली व्हेजिटेबल्स ग्रो करायला. आपल्या स्वतःच्या घरचे असे व्हेजिटेबल्स ग्रो करायला. मेकअप पण नाही काढला मी. एवढी मला झोप आलेली. मेकअप मोस्टली नाही काढत. मला माहिती आहे स्किन खराब होते, पण माहीत नाही, मला कंटाळा येतो. थंडीमध्ये तर अजून कंटाळा येतो. मी खूप आळशी मुलगी आहे. आता तर लग्नानंतर वुमन झाली. मी खूप आळशी आहे, मला माहिती आहे. तर मग काय सांगत होती तुम्हाला? हां, तर मला झोपच येत नाही. तर झोप येत नाही तर मी आता काय करू मला समजत नाही. बिग बॉस बघायला आता मला कंटाळा आला जाम. मिशोवरती फक्त ड्रेस ॲड केले आहेत, हँगिंग पॉट्स ॲड केले आहेत, फक्त ॲड करून ठेवले आहेत. तर कधी येणार ते मलाच नाही माहिती. कधी कधी असं मी ॲड टू कार्ट करते आणि घेऊन टाकते. पछतावा तर नाही होत, पण पैसे जातात ना माझे. पैसे नाहीत यार. खरंच पैसे कमवायला खूप वेळ लागतो. पैसे घालवायला 2 मिनटं पण नाही लागत. अशी शॉपिंग, अशी फटाफट शॉपिंग होऊन जाते. पैसे पाहिजे, पैसे. आयुष्यात पैशाशिवाय काहीच नाही. हां, ॲक्च्युली पैसे असेल तर आपण काय आपल्याला झालं समजा, आता माझं फॉर एक्झाम्पल एन्झायटी आहे मला, तर मला काउन्सिलिंग सेशनसाठी पैसे पाहिजे. तर मी महिन्याला पहिले 5च्या वेळेला घ्यायची काउन्सिलिंग, पण माझे सगळे पैसे संपत गेले. तुम्ही विचार करा, माझ्या काउन्सिलिंग सेक्शनचं 800 रुपीज ती मॅडम घेते. तर होतं थोडाफार फायदा काउन्सिलिंग सेशनमध्ये, पण 800 रुपीज 10 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी नाही देऊ शकणार मी. त्या मॅडमला बोलली मी गोळी खाईन. गोळ्याच माझ्या 10 दिवसाच्या येत आहेत 800 रुपीजमध्ये. आता तरी कमी केलं तर 600 रुपीज झाले. तरी पैसे तर जात आहेत ना 10 दिवसाने. विचार करा, आता थर्ड इयर आहे हा माझा मेडिसिन्स घ्यायचा. ही बघा, ही लाईट आहे ना, ही लावली आहे मी आणि ह्याच्यामध्ये बोलते मी. म्हणजे लाईट लावून व्हिडिओ बनवते. वरची लाईट नाही लावू शकत, रात्र झालेली आहे ना. तर असं आहे. आता झोपू कशी विचार करते. आता झोपायचं कसं, झोपच नाही येते. रात्री झोपत नाही, सकाळची झोपा काढते. बघू आता कशी झोप येईल. तुमच्याबरोबर होतं काय असं? हां, कंटाळा आला आता, कंटाळा. मोबाईल पण बघून बघून किती मोबाईल बघू मी. आता मला वाटतं मला ना नाईट जॉब बघायला पाहिजे काहीतरी.
पण एन्झायटीमध्ये मी ऐकलं आहे की झोपणं गरजेचं आहे. झोपते ना मी, झोपते. सकाळची झोपते, दुपारची झोपते, रात्रीची नाही झोपत. फक्त सकाळी 9 ते 11 क्लास घेतला, म्हणजे 9 वाजता पण नाही पोचत मी. आता 9:30ला आजकाल पोचते, 9:30-10ला, आणि पोचली 11ला घरी येते, आणि म्हणजे झोपते तर डायरेक्ट 2 वाजता उठते. 2 वाजता उठले की जेवण बनवते नवऱ्याला, मग तो जॉबला जातो. मग तो जॉबला गेला, मग झाडू वगैरे मारते, कपडे वपडे धुते, मग क्लासला जाते 5 वाजता. असा शेड्यूल झाला आहे माझा. सकाळी झोपल्यावर मला रात्रीची काय डोंबाल झोप येणार आहे. कसं करायचं माणसाने. आता मी झोपलेली की तसं 12:30, 12:30 नाही, सॉरी, 11:45, 12 o'clockला काहीतरी झोपलेली, आणि 2ला उठली. ही अशी झोप माझी. तेजश्री कधी सुधारणार बाबा? माझी झोप कधी सुधारणार हे कळत नाही. मग सकाळी नाही झोपलं तर तुम्हाला माहिती ना, माझ्यावर एक प्रॉब्लेम होता. म्हणजे जेव्हा मी झोपत नाही ना, मला सगळं डबल दिसतं. हे पेलेले बेवडे माणसं कसे असतात, त्यांना डबल दिसतं. तसं मला डबल दिसायला लागतं. हर चीज डबल दिसते मला. मी मुलांना जर बुक्स घेतलं असेल आणि समजा मी ओरल घेत असेल तर त्यांचं ना बुकमध्ये जे लिहिलेलं असतं ना, लेटर्स वगैरे, ते मला डबल दिसायला लागतात. ते मुलं डबल दिसायला लागतात, म्हणून मी झोपते. झोप खूप बेकार आहे माझी. झोप आली ना, म्हणजे झोपायला पाहिजे. ठीक आहे, आता येत नाही झोप, बघू आता काहीतरी करूया. बाय गाईज. सबस्क्राईब अँड फॉलो, कॉमेंट करा, आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला. मी खूप गरीब आहे, खरंच मी खूप गरीब आहे. मला पैशाची तर गरज आहेच, पण ठीक आहे, सगळ्यांना पैशाची गरज असते. पण ठीक आहे, जर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच आवडत असेल आणि काहीतरी थोडाफार टॅलेंट असेल माझ्यामध्ये, तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, आणि असेच टाईमपास व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तुमच्या लाईफमध्ये पण काय होत असेल तर कॉमेंट करा. फालतूची कॉमेंट प्लीज करू नका, कारण की मी फालतूचं कॉमेंट बघितलं ना, मी काय रिप्लाय नाही देणार असे फालतू कॉमेंटला, आणि फालतू लोकांना रिप्लाय देऊन फायदा पण नाही. तर डोंट वेस्ट युअर एनर्जी ऑन दोज फालतू लोक्स. बाय गाईज. सपोर्ट मी गाईज. सबस्क्राईब to my UP YouTube channel. Bye.